हॅलो नमस्कार, हॅलो. वेलकम टू माय चॅनल. खूप दिवसाने व्लॉग करते बिकॉज थोडी बिझी होते. आज आम्ही डिसाईड केलंय की आज पहिले जाऊन गणपती बुक करायचे. आय नो अजून गणपती साठी 1 महिन्यापेक्षा जास्त आहे. 14 सप्टेंबरला गणपती बसणार आहेत. येस. ऑलमोस्ट 1 महिन्यापेक्षा जास्त आहे. पण सो तुम्ही सरप्राईज पण असाल एवढ्या लवकर का, पण समहाव ठाण्यात तरी असं आहे की ऑलमोस्ट 2 महिन्यापूर्वी सगळे स्टॉल्स लागले. येस, आमच्या इथे ऑलरेडी 2 तो महिन्यापूर्वी म्हणजे सगळे ऑलरेडी लागून 1 महिना गेले होऊन सगळीकडे. गेलाय, स्टॉल्स लागले आहेत. आणि आम्ही जेव्हाही बाहेर पडतो तोपर्यंत असं असतं की आपली मूर्ती बुक करायची राहिली आहे, चल कधी करायचं म्हणलं आज पहिलं काम ते करूया. कारण की असं का आम्ही दरवेळेला म्हणतो, कारण की आम्ही दरवर्षी इको फ्रेंडली गणेश मूर्ती आणतो. आणि व्हेन आय से इको फ्रेंडली, त्याच्यामध्ये काय आहे की आम्ही लाल मातीची गणेश मूर्ती आणतो नेहमी. तर त्या कशा असतात ना, त्या लिमिटेड येतात. आणि प्लस ऑन टॉप ऑफ इट कलरफुल लाल मातीच्या मूर्ती या फार कमी ठिकाणी मिळतात. आणि व्हेरी लिमिटेड रादर, म्हणजे ठाण्यामध्ये मी तर आतापर्यंत बघितलेलं 1 किंवा 2च आहेत. नाही तर तुम्हाला लाल पूर्ण मातीची मूर्ती मिळू शकते, बट कलरफुल नाही. कलरफुल म्हणजे त्याचं धोतर वगैरे पेंटेड असतं. नाही तर लाल मातीची मूर्ती तुम्ही बघितली असेल तर ती युजली अशी लाल मातीच दिसते. येस. ती शाडूच्या मूर्तीसारखी दिसत नाही. पण आम्ही जिथून बुक करतो ते त्यांची मूर्ती दिसते शाडू सारखी. त्याच्यावर हँड पेंटेड कलर्स असतात आणि ते वॉटर कलर्स टाइप्स असतात ते म्हणतात. आणि मग ते विसर्जन केलं की ती प्रॉपर त्याची लाल माती होते. ते कलर्स वगैरे वरती येतात विसर्जन केल्यावर. मी त्याचाही आम्ही व्हिडिओ बनवूया. आणि दरवर्षी आम्ही मग त्या लाल मातीचं आणि इको फ्रेंडली गणेश मूर्तीचं विसर्जन घरीच करू. त्याच्यामध्ये आम्ही आमची झाडं लावतो. सो असं असतं माझं की बाबा पटकन लागले स्टॉल तर आपण जावं, बुक करून घ्यावं, म्हणजे मनासारखी मूर्ती. ऑल्सो कारण की ते इथे बनत नाहीत त्या मूर्त्या, त्या पुण्याला त्यांचे कारिगार आहेत. सो तिथे म्हणजे आता जी मूर्ती आवडली इथे त्यांच्याकडे बरेच असतात डिस्प्लेला. आणि मग बऱ्याच सगळ्या ऑलमोस्ट बुक्ड असतात. आणि ते लिमिटेड स्टॉक्स बनवतात. त्या प्रत्येक मूर्तीचा एक लिमिटेड स्टॉक असतो. तर मग मूर्ती बघून आपल्या चॉईसने बुक केली की एक मनाचं समाधान असतं. आणि मग ती वेळेत तिकडे ऑर्डर जाईल आणि परत येईल आणि वेळेत मिळेल, त्यासाठी आम्ही करतो. मी काही वर्षांपूर्वी ठाण्यात लाल मातीची मूर्ती कुठे मिळते शोधण्यासाठी बरंच फिरलो होतो आणि आम्हाला कुठेच मिळत नव्हती. आम्हाला हार्डली 1 किंवा 2च स्टॉल असे मिळाले जिथे लाल मातीच्या मूर्ती मिळतात, ज्या ज्या पेंट केलेल्या असतात, ना की फक्त लाल दिसतात. सो हा त्यातलाच एक स्टॉल आहे आणि लोकही फार चांगली आहेत. सो आम्ही त्यांच्याकडनंच तेव्हापासून एव्हरी इयर बुक करायला लागलो. ॲज युजल फुल ऑन कन्फ्युजन कोणती मूर्ती बुक करायची आहे, कारण सगळ्याच आवडतात. आणि आय थिंक आम्ही फायनली आता ही वाली सिलेक्ट करू जी आम्हाला 4-5 बघितल्यावर खूप जास्त आवडली आहे. येस, अँड द बुकिंग इज डन. सगळ्या मूर्ती ज्या असतात त्या शाडूच्या मूर्ती किंवा पर्यावरण पूरक मूर्तीच असतात. शाडूच्या मूर्ती आणि लाल मातीच्या मूर्ती याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे लाल मातीच्या मूर्ती ज्या असतात या तुमच्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन त्याच्यामध्ये तुम्ही परत त्याच्यामध्ये झाडं लावू शकता किंवा त्याचा उपयोग करू शकता. म्हणजे तुम्ही जर का काही क्लेच्या गोष्टी बनवत असाल तर तुमची मुलं किंवा तुम्ही सुद्धा जर का तुम्हाला त्या गोष्टीचा छंद असेल तर तुम्ही तो नक्की जोपासू शकता. पण ऑल्सो म्हणजे सॉरी टू अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही का करतो ते, कारण ऑफकोर्स आम्हाला झाडं लावायला आवडतात घरात. आणि मग ते एक असं इमोशन पण असतं आमचं की आपण एवढे जितकेही दिवस गणपती बाप्पा आहेत घरात आपण त्यांची पूजा केली आणि मग ते विसर्जन करून सुद्धा घरातच आहेत असं म्हणजे डोक्यावर नेहमीच त्यांचा आशीर्वाद आहे असं त्या आमचं एक एक मनाची इमोशनने भावना आम्ही आहे, चालू emotion केलं आहे, होतं. असं आहे. आणि दॅट डझंट मीन की असं नाहीये की दुसऱ्या शाडूच्या मूर्ती आहेत त्या पर्यावरणपूरक नाहीयेत, राईट. तर त्या पण पर्यावरणपूरक मूर्ती आहेत. पण त्याच्यामध्ये एकच फक्त होतं की त्याच्यामध्ये तुम्ही परत झाडं लावायला फार डिफिकल्ट आहे किंवा होत नाही किंवा मिक्सिंग करावं लागत असेल, पण ते लागत नाही. बाहेर जाऊन विसर्जन करायला लागतं. बाहेर जाऊन एक्झॅक्टली म्हणजे जे आजकाल कृत्रिम तलाव म्हणतात ना, तर ती काही प्रत्येकाची भावना आहे. त्याच्यात काही म्हणजे चुकीचं किंवा बरोबर नाहीये. ते प्रत्येकाला ज्या पद्धतीने जोपासायचं आहे तो जोपासतो. आणि अजून एक रिझन आम्ही हे चालू केलं, कारण आमची मुलगी लहान, म्हणजे आम्ही हे चालू केलं आय थिंक 2-3 वर्षापूर्वी. तरी आमची मुलगी लहानच होती आणि मग तिला पण ते एक असतं की म्हणजे वी आर ट्राईंग टू टीच हर. तिला शिकवायचा प्रयत्न करतोय आम्ही की सस्टेनेबिलिटी आणि कसं आपण यूज करायला पाहिजे. मग आपलं घरातच विसर्जन होतं ते पण तिला एक एक्साइटमेंट असते. मग आम्ही त्याच्यात परत झाड लावतो. सो ती एक तिला वेगळी एक्साइटमेंट असते. सो तिच्यासाठी आम्ही चालू केलं होतं हे. आणि हो, आम्ही लास्ट 2-3 वर्ष यांच्याकडनं घेतोय. सो त्या मूर्त्या कशा होत्या त्याचे फोटोज इथे तुम्हाला दिसतील. जमलं तुम्ही व्हिडिओज पण ऍड करेन. आणि या वर्षीची मूर्ती आम्ही बुक केली आहे, पण ती आम्ही आत्ता नाही टाकणार फोटो वगैरे. आम्ही नंतर गणपती बाप्पा येतील पूजा वगैरे करू तेव्हा ते ऍड करेन. सो हे जे आम्ही बोलतोय मी ज्यांच्याकडून मूर्ती बुक करतो त्यांचं तुम्हाला लोकेशन आणि नाव आणि सगळं हवं असेल सो कॉमेंट करा
आणि मी तुम्हाला पाठवेन त्याच्यासाठी. हा व्लॉग आय थिंक आम्ही इथेच बंद करते मी, बिकॉज पुढे बरीच कामं आहेत. आता श्रावण सुरू होतोय आणि बरीच कामं आहेत, आम्हाला बरंच काय करायचंय, सो तिथे जाऊ. हा व्लॉग इथेच बंद करू. थँक्यू सो मच फॉर बिंग अराउंड अँड लिसनिंग टू मी. आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय फॉर नाउ.